जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। 75,000ची लाच मागणी प्रकरणी नगर भूमापन अधिकाऱ्यावर गुन्हा। भूखंड सामिलीकरणाचे काम जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखा कोल्हापूर यांचे कार्यालयातून करून घेण्यासाठी वरिष्ठांकरिता तक्रारदार यांच्याकडे 75,000 रुपयाची लाचेची मागणी केल्या प्रकरणी येथील नगर भूमापन अधिकारी वर्ग 2 दुष्यंत विश्वास कोळी राहणार फॉर्च्यून प्लाझा मागे इचलकरंजी यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांना न्यायालयात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। याबाबत माहिती अशी की तक्रारदार यांचे व सहहिस्सेदार यांचे मालकीचे मौजे शापूर तालुका हातले येथे गट क्रमांक 454 सिटी सर्वे नंबर 19/021 मध्ये प्लॉट नंबर 27, 28, 29 असे प्लॉट आहेत। त्यापैकी प्लॉट नंबर 27 व 30 प्लॉट नंबर 28, 29 हे प्लॉट सामिलीकरण होण्याकरिता तक्रारदार यांनी नगर भूमापन अधिकारी कार्यालय इचलकरंजी यांच्याकडे दिली होती। 22 जुलै 2024 रोजी अर्ज केले होते। सदरचे अर्ज नगर भूमापन कार्यालयातील एका कर्मचारी यांच्याकडे असल्याचे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे चौकशी केली। त्यावेळी सदर कर्मचाऱ्याने तक्रारदार यांच्याकडे दोन्ही अर्ज व प्रकरणे ही जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखा कोल्हापूर यांच्याकडे पाठवून त्याची प्रत तक्रारदार यांना दिली होती। त्यानंतर 10 सप्टेंबर 2024 रोजी सदर कर्मचारी याने तक्रारदार यांना जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखा कोल्हापूर यांच्या कार्यालयातील तुमचे अर्ज ज्या टेबलाला आहे त्या टेबलाला चार्जेस माझ्याकडे आहे, मी तिथून तुमचा अर्जावर मंजुरी घेऊन आणू शकतो, त्याकरिता 30,000 रुपये द्यावे लागतील असे म्हणून त्यांनी वरिष्ठांकरिता लाचेची मागणी केली। त्यानंतर तक्रारदारांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार केली होती। त्यानुसार अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे दिलेली तक्रारनुसार पडताळणी केली। पडताळणीमध्ये नगर भूमापन कार्यालयातील संबंधित कर्मचारी याने तक्रारदारांना त्यांचे वरिष्ठ नगर भूमापन अधिकारी कोळी यांना भेटण्यास सांगितले। त्याप्रमाणे तक्रारदार हे दुष्यंत कोळी यांना भेटले तेव्हा नगर भूमापन अधिकारी कोळी यांनी तक्रारदार यांचे फ्लॅटचे सामिलीकरण काम जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखा कोल्हापूर यांच्याकडे घेण्याकरिता म्हणून वरिष्ठांकरिता तक्रारदार यांच्याकडे 75,000 रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार दुष्यंत कोळी यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक बापू साळुंखे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप काशेत, पोलीस नाईक सुधीर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल पूनम पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत दावणे यांनी केली। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।